नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। लाडकी बहीण मुख्यमंत्र्यांची योजना केली। सरकारच्या माहितीप्रमाणे 2 कोटी लोकांच्या 2 कोटी लाभार्थ्यांचे अर्ज आले आणि त्याच्यामध्ये त्यांनी माहिती बोलवली होती ती थोडी बघून घ्या। बाईचे नाव आहे, त्याच्यात मग मोबाईल क्रमांक, जन्म तारीख, विवाहित आहे का अविवाहित आहे, वय, गाव, जिल्हा सगळं, नंतर तिचा आधार कार्ड आणि बँकेची शाखा, बँकेचा कोड नंबर आणि बँकेचा नंबर, ही माहिती त्यांनी बोलावली। सरकारनं ही यादी मंजूर केली आणि ही यादी सरकारनं या वेबसाईटवर टाकून दिली आहे। या वेबसाईटवर तुम्ही आता क्लिक केला ही सगळी आली माहिती, महाराष्ट्राची सगळी माहिती आली आणि हे कोणीही उघडू शकतो, कोणीही पाहू शकतो। आता याच्यात काय आहे, हे यादी जी आहे या यादीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा भंग आहे। सरकारनं ज्याला मंजूर केलं होतं त्याची नावं टाकली असती। सरकारनं काय काय केलं, आधार कार्ड देऊन टाकला, पूर्ण पत्ता देऊन टाकला, लग्न झालं आहे का नाही झालं आहे हे लिहिलं आणि बँकेचे पूर्ण डिटेल लिहिले। आता फोन करणं सुरू झालं, लोक फोन करताय महाराष्ट्रातले। आता त्या कोणता तो बिहार मधलं गाव आहे तिथले तर सुरूच व्हायचे आहे, कोणता जामताऱ्यासाठी दिली आहे। आता ही यादी मी तुम्हाला माझ्या मोबाईलवर तुम्ही SMS करा, मी तुम्हाला ते पाठवून देतो। आता सुप्रीम कोर्टाने आदेश दिला आहे, त्याच्या कलम 21 प्रमाणे कोणाची माहिती तुम्ही बँकेत गेले तरी कोणी सांगत नाही आणि ही खाजगी माहिती आहे। IT ऍक्ट प्रमाणे खाजगी माहिती सार्वजनिक करणे किंवा बिना परवानगी करार करून विकणे हा गुन्हा आहे। हे सगळे दंडनीय गुन्हे आहेत, 10 वर्ष 15 वर्ष शिक्षा वाली। आता व्यक्तिगत माहितीमुळे काय काय धोके होऊ शकतात। फक्त फोन करायचा आणि तुमचा OTP घ्यायचा। तुमचं जर सिबिल स्कोर चांगला असेल त्या बाईचा तर 2 लाख रुपये त्याच्यावरून कर्ज काढून घेतात। हे पूर्ण 2 कोटी म्हणतात ते फोन क्लोन होऊ शकतात, कारण क्लोन होण्यासाठी तिची परवानगी लागते आणि त्यांनी फोन केला, मी मंत्रालयातून बोलतो, लाडकी बहिणीसाठी पैसे टाकायचे आहे, एक OTP येणार आहे, सांगा। OTP सांगितला का तुमचा सगळा चोपडा साफ। आता या गोष्टी टाळता येऊ शकल्या असत्या। मी 10 दिवसापूर्वी अर्ज केला का बा तुम्ही ही माहिती का टाकली, तुम्ही ही माहिती का टाकली बा, या माहितीचं काय होतं, ही माहिती आपण का टाकली, ठेवा आपण ठेवून घ्यायचं। हा, तर त्यांनी आजपर्यंत विड्रॉ केली नाही। आत्ताच मी दाखवलं तुम्हाला, पुन्हा एकदा दाखवतो हे काय आहे। हे बाई यादी आहे, त्यामध्ये बाईचं नाव आहे, तिचं वय आहे, लग्न झालं आहे का नाही झालं आहे ते आहे, तिचा फोन नंबर आहे, तिचा पूर्ण ऍड्रेस आहे, तिचा आधार कार्डचा नंबर आहे,
आणि तिचं बँकेचं पूर्ण डिटेल आहे, IFSC कोड कोणता, बँक कोणती, आणि अशा अनेक बँका आहे की ज्यांचे आईबापच नाही आहे, कोणी पैसे काढू शकतो ऑनलाईन. आता या गोष्टी अवॉइड होऊ शकल्या असत्या. ज्या माहिती त्यांनी दिली आहे ती माहिती टाळता गेली असते. याच्या व्यतिरिक्त सगळ्या मोबाईलवर त्यांनी मेसेज पाठवले आहे. मेसेज पाठवले आहे ना की तुम्हाला मंजूर झाले म्हणून. 1 रुपयाही पाठवणं सुरू आहे. आणि यादी सार्वजनिक करायची तर पहिला कॉलम करायचा असता हा वाला. जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक. अफवाह नहीं, हकीकत से रूबरू कराते हैं. लाइक सब्सक्राइब अवश्य करें. धन्यवाद.